आज इथं पिकनिक स्पॉट झालेला आहे। या कंपन्यात जे कामगार आहेत ते बहुतांश महाराष्ट्रापेक्षा बाहेरचे लोक आहेत। त्यांना काय महिमा माहीत असणार आहे या इथल्या भूमीचा? ते येऊन इथं जे अनैतिक चाळे करतात हे शासनाला कळायला नको पाहिजे होतं का? पण कुठल्याही प्रकारचा प्रतिबंधक उपाय त्यांनी केलेला नाही। नियमाप्रमाणे 2011ला जी राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना काढली शासनानं, त्या नियमाप्रमाणे मी म्हटलं तर 1000 फूट म्हणजे संपूर्ण डोंगराच्या सभोवती। वास्तविक कशासाठी हा नियम आहे की कुठल्याही प्रकारच्या उंच उंच बिल्डिंगा झाल्या तर डोंगर दिसणार नाही, कारण डोंगर हे स्थळ ही ऐतिहासिक जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी साधना भूमी आहे आणि मग ती सर्व बाजूनी दिसावी असा जर पुरातत्वचा नियम आहे तर वास्तविक हे जे दिसतं आता रस्त्याच्या अलीकडे बिल्डिंगा वगैरे जाताना हा डोंगरसुद्धा दिसत नाही। म्हणजे सगळ्या नियमांचं उल्लंघन सांस्कृतिक पुरातत्व विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या अभयहस्तानं हे सगळं चाललेलं आहे। एकीकडे संविधान कायद्यानुसार घोषित करायचा आणि दुसरीकडे पूर्ण दुर्लक्षित करायचं, संविधान कायदा पायदळी तुडवायचा। हे कुठंतरी या आंदोलनातून आता जे चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीचं आंदोलन आणि हा जो शासनाचा चाललेला अवैध सगळा धंदा आहे, कारण या कंपन्यातूनच त्यांना निवडणुकीला पैसे जातात, हे आता लपून राहिलेलं नाही। अरे पण तुम्ही ठीक आहे MIDC कुठं आणायची, ही काही जागा आहे का? आज इंद्रायणी रसायन झाली, हा जो परिसर सगळ्या कंपन्यांचा सगळं जे पाणी आहे कंपन्यांचं ते इथं सुधा नदी आहे, या सुधा नदीत जातं आणि हाकेच्या अंतरावरती इथं इंद्रायणी आहे। म्हणजे सगळं हे कंपन्यांचं पाणी सुधा नदी आज घाण रसायन झाली, लोकांच्या शेतातल्या विहिरीसुद्धा रसायन झालेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला निरोगी जीवन जगू द्यायचं आहे की नाही या संतभूमीतल्या लोकांना, हे शासनाला मला विचारायचं आहे। आणि म्हणून हे आंदोलनाची जी आयाम व्याप्ती आहे ती फार मोठी आहे। हे पर्यावरण रक्षणासाठी पहिला मंत्र जगाला देणारा वृक्षवल्ल्या मा सोयरे वंचरे पक्षी सूर्य आळविती